हॅलो, तुमच्या सर्वांचं वेलकम करतो या लेक्चरमध्ये आणि आपण या लेक्चरला सुरुवात करू. चला तर हे लेक्चर कशाबद्दल असणार आहे? हाऊ टू रीड लॉंग वर्ड्स. हाऊ टू रीड लॉंग वर्ड्स. आता लॉंग वर्ड्स वाचण्यासाठी आपण दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. मोठे शब्द वाचण्यासाठी काय दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. मोठे शब्द वाचण्यासाठी आपण कसला वापर करतो? TION. हे बघा, ग्रुप साऊंड. ग्रुप साऊंडचा वापर करतो. आता यामध्ये आपण कोणता साऊंड शिकणार आहे? ग्रुप साऊंड. TION. TIONचा ग्रुप साऊंड काय? शन. असे खूप सारे ग्रुप साऊंड आहे. आपण या लेक्चरमध्ये फक्त TION चा आवाज बघणार आहे. ठीक आहे. TION काय? शन. आणि दुसरा नियम असा आहे की मोठे शब्द वाचताना पूर्ण शब्द नाही वाचणार. आपण जे मोठे शब्द आहेत त्यांना छोट्या छोट्या पार्ट मध्ये डिवाइड करणार. जसं डेफिनेशन. डेफिनेशन बरोबर. या वर्डला मी किती भाग मध्ये डिवाइड केलं? 1 2 3 आणि 4 बरोबर. डेफिनेशन. त्यानंतर हे बघा दुसरा टेक आणि शन. TION काय? शन बरोबर. डायरेक्शन, कंप्लेशन, इलेक्शन. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये काय करतोय आपण? जे मोठे शब्द आहेत ते काय करतोय? छोट्या छोट्या भागमध्ये डिवाइड करतोय आणि त्यानंतर आपण वाचतोय. तर पहिला नियम काय? पहिली गोष्ट काय लक्षात ठेवणार? आपण ग्रुप साऊंड पाठ करून घेणार. पहिला या लेक्चरमध्ये आपण कोणता साऊंड शिकणार आहे? ग्रुप साऊंड. TION. TION काय? शन. ठीक आहे. आणि दुसरा नियम असा आहे की मोठे शब्द वाचताना काय ते पूर्ण शब्द वाचणार नाही. आपण ते त्या वर्डला काय करणार? छोट्या छोट्या भागमध्ये डिवाइड करणार आणि त्यानंतर वाचणार. ठीक आहे. ठीक आहे. तर हे बघा, आता आपण लेक्चरला सुरुवात करू. पहिला वर्ड काय? डेफिनेशन, डिटेक्शन, डायरेक्शन, कंप्लेशन. TION काय? शन. ओके. इलेक्शन, इवोल्यूशन, इवोल्यूशन, जनरेशन, जनरेशन, इमॅजिनेशन, इमॅजिनेशन, इलस्ट्रेशन, इलस्ट्रेशन. ठीक आहे. इनोवेशन, इनोवेशन, इम्प्लिमेंटेशन, इम्प्लिमेंटेशन, इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशन. तुम्ही बघू शकता मी वर्ड काय करतोय? छोट्या छोट्या भागमध्ये डिवाइड करतोय की तुम्हाला पण ह्याच प्रकारे वाचायचं आहे. एक्सप्लेनेशन, एक्सप्लेनेशन, एक्सपेक्टेशन, एक्सपेक्टेशन, कन्स्ट्रक्शन, कन्स्ट्रक्शन, इन्व्हेन्शन, इन्व्हेन्शन, इंस्ट्रक्शन, इंस्ट्रक्शन, लोकेशन, लोकेशन, इन्व्हिटेशन, इन्व्हिटेशन, फाउंडेशन, फाउंडेशन, नेविगेशन, नेविगेशन, मोटिवेशन, मोटिवेशन, ऑपरेशन, ऑपरेशन, अपोजिशन, अपोजिशन, पोजिशन, पोजिशन, ऑर्गनायझेशन, ऑर्गनायझेशन, पार्टी. हे बघा PARTI हे काय? हा पूर्ण ग्रुपचा आवाज काय येतो? पार्टिसिपेशन, पार्टिसिपेशन. आता हीच लाईन आपण परत एकदा रीड करू. डेफिनेशन, डिटेक्शन, डायरेक्शन, कंप्लेशन, इलेक्शन, इव्होल्यूशन, जनरेशन, इमॅजिनेशन, इलस्ट्रेशन, इनोव्हेशन, इम्प्लिमेंटेशन, इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशन, एक्सप्लेनेशन, एक्सपेक्टेशन, कंस्ट्रक्शन, इन्व्हेन्शन, इन्व्हेन्शन, इंस्ट्रक्शन, लोकेशन, इन्व्हिटेशन, फाउंडेशन, नेविगेशन, मोटिवेशन, ऑपरेशन, अपोजिशन, पोजिशन, ऑर्गनायझेशन आणि पार्टिसिपेशन. आय होप तुम्हाला ही लाईन कळाली असेल. आता आपण दुसऱ्या लाईनकडे वळू. ठीक आहे. तुम्हाला जर कोणता शब्द आवडत असेल तर एकदा तुम्ही परत एकदा व्हिडिओ पहा आणि नीट बघा. याचा स्क्रीनशॉट पण घेऊन घ्या ह्या लाईनीचा. हे बघा, पहिल्या लाईनचा स्क्रीनशॉट पण घेऊन घ्या आणि हे शब्द वाचून बघा. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, काय मोठे शब्द आपण पूर्ण शब्द वाचणार नाही, त्यांना छोट्या छोट्या भागमध्ये डिवाइड करणार आणि त्यानंतर वाचणार. ठीक आहे. आणि TION चा आवाज काय? शन. PRO काय? प्रोडक्शन, प्रोडक्शन, परसेप्शन, परसेप्शन, रेग्युलेशन, रेग्युलेशन, रिलेशन, रिलेशन, सेक्शन, सेक्शन, सिलेक्शन, सिलेक्शन, कलेक्शन, कलेक्शन,
रिजेक्शन, रिपीटिशन, सोल्यूशन, रिसोल्यूशन, सेन्सेशन, स्टेशन, सॅटिस्फॅक्शन. त्यानंतर एफ हा रे काय फ्रॅक्शन, ॲडिशन, सबट्रॅक्शन, सजेशन, ट्रेडिशन, ट्रान्सलेशन, ट्रान्सपोर्टेशन, ओकेशन, वेरिएशन, व्हेरिफिकेशन, व्हॅलिडेशन, अफेक्शन, अट्रॅक्शन. फिक्शन, प्रेझेंटेशन, सबट्रॅक्शन, ड्युरेशन, प्रिपरेशन, जनरेशन, व्हायब्रेशन. ठीक आहे. आता आपण जे शब्द वाचले ते एकदा परत रिपीट करू. ठीक आहे. आता थोडं फास्ट वाचू. आय होप तुम्हाला सगळे शब्द समजले असतील. प्रोडक्शन, परसेप्शन, रेग्युलेशन, रिलेशन, सेक्शन, सिलेक्शन, कलेक्शन, रिजेक्शन, रिपीटेशन, सोल्यूशन, रिसोल्यूशन. रिसोल्यूशन, सेन्सेशन, स्टेशन, सॅटिस्फॅक्शन, फ्रॅक्शन, ॲडिशन, सबट्रॅक्शन, सजेशन, ट्रेडिशन, ट्रान्सलेशन, ट्रान्सपोर्टेशन, व्हेरिएशन, व्हेरिफिकेशन, व्हॅलिडेशन, अफेक्शन, अट्रॅक्शन. त्यानंतर फिक्शन, प्रेझेंटेशन, सबट्रॅक्शन, ड्युरेशन, प्रिपरेशन, जनरेशन आणि व्हायब्रेशन. आय होप तुम्हाला हे सगळे शब्द समजले असतील. याचा एकदा स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि सगळे शब्द तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून बघा. ठीक आहे. आणि इथून जे पुढचे शब्द आहेत ते SION चा आवाज आहे त्याच्यामध्ये, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. आता आपण दुसरं पेज बघू. त्याच्यावरती पण काय TION चेच आवाज आहे. चला तर आपण आता ह्या 3 लाईन बघू. याच्यामध्ये आपण TION आहे. ॲब्झॉर्प्शन, ॲक्सेलरेशन, ॲडमिनिस्ट्रेशन, ॲडॉप्शन, अग्रेशन, अल्टरेशन, ॲनिमेशन, ॲप्लिकेशन, ॲप्रिसिएशन, असोसिएशन, अझम्पशन, अटेन्शन, कॅल्क्युलेशन, कॅलिब्रेशन, सेलिब्रेशन, सर्क्युलेशन, क्लासिफिकेशन, कोलॅबोरेशन, कॉम्बिनेशन, कम्युनिकेशन, कॉम्पेन्सेशन, कॉम्पिटिशन, कंपोजिशन, कॉन्सन्ट्रेशन, कंक्लुजन. हा वेगळा आवाज आहे SION चा, याच्यामध्ये चुकून आलाय. ठीक आहे. तो शब्द इग्नोर करा. कंडिशन, कनेक्शन, कॉन्स्टिट्यूशन, कंस्ट्रक्शन, कन्सल्टेशन, कॉन्ट्रीब्युशन. आता ही लाईन आपण परत एकदा रिपीट करू. आय होप तुम्हाला हे पण शब्द सगळे नीट समजले असणार. काय करा, छोटे छोटे करून ते शब्द वाचा आणि नीट ऑब्झर्व करा मी कसे वाचतोय. ॲब्झॉर्प्शन, ॲक्सेलरेशन, ॲडमिनिस्ट्रेशन, ॲडॉप्शन, अग्रेशन, अल्टरेशन, ॲनिमेशन, ॲप्लिकेशन, अप्रिसिएशन, असोसिएशन, ॲझम्पशन, अटेन्शन, कॅल्क्युलेशन, कॅलिब्रेशन. सेलिब्रेशन, सर्क्युलेशन, क्लासिफिकेशन, कोलॅबोरेशन, कॉम्बिनेशन, कम्युनिकेशन,
कॉम्पेन्सेशन, कॉम्पिटिशन, कंपोजिशन, कॉन्सन्ट्रेशन, कंक्लुजन, कंडिशन, कनेक्शन. हा शब्द इग्नोर करा, कंक्लुजन. ओके, तो चुकून आला याच्यामध्ये. कनेक्शन, कॉन्स्टिट्यूशन, कन्स्ट्रक्शन, हे बघा कॉन्स्टिट्यूशन, कन्स्ट्रक्शन, कन्सल्टेशन आणि कॉन्ट्रीब्युशन. ठीक आहे. आता आपण दुसरी लाईन बघू. हे बघा, कोऑर्डिनेशन, कोऑर्डिनेशन, क्रिएशन, डिक्लेरेशन, डेडिकेशन, डिफ्लेशन, इन्फ्लेशन, डेमोन्स्ट्रेशन, डेरिवेशन, डिस्ट्रक्शन, डिटेक्शन, डिटर्मिनेशन, डिफरेंटिएशन. हे शब्द थोडा मोठा आहे. हा शब्द तरी तुम्ही थोडा ट्राय केलं तर होईल. हे बघा, डिफरेंटिएशन छोटे छोटे करून वाचा, म्हणजे कसं पॉसिबल होईल. पहिले थोडं अवघड जाईल, पण मग तुम्हाला हळूहळू त्यांना छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाइड करता आलं ना का सोपं जाईल वाचायला. ठीक आहे. डायरेक्शन, डिस्क्रिमिनेशन, डिस्रप्शन, डिस्टिंक्शन, डिस्ट्रीब्यूशन, डॉक्युमेंटेशन, एज्युकेशन, इलॅबोरेशन, इलिमिनेशन, इव्हॅल्युएशन, एक्झामिनेशन, एक्सपेक्टेशन, एक्सप्लोरेशन, फॅब्रिकेशन, फेडरेशन, फ्लक्चुएशन, फॉर्मेशन, जनरेशन, ग्रॅज्युएशन. चला तर ही लाईन आपण परत एकदा रिपीट करू. कोऑर्डिनेशन, क्रिएशन, डिक्लेरेशन, डेडिकेशन, डिफ्लेशन, इन्फ्लेशन, डेमोन्स्ट्रेशन, डेरिवेशन, डिस्ट्रक्शन, डिटेक्शन, डिटर्मिनेशन, डिफरेंटिएशन, डायरेक्शन, डिस्क्रिमिनेशन, disruption, distinction, distribution, documentation, education, elaboration, elimination, evaluation, examination, expectation, exploration, fabrication, federation, fluctuation, formation, जनरेशन आणि ग्रॅज्युएशन. चला आता आपण लास्टची आणि शेवटची लाईन बघू. ठीक आहे. हा पण शब्द थोडा मोठा आहे. एक काम करायचं ना, छोटे छोट्या भागमध्ये आपण डिवाइड करू. आयडेंटिफिकेशन, हे बघा, आयडेंटिफिकेशन. ठीक आहे. इलस्ट्रेशन, इमॅजिनेशन, इमिग्रेशन, इम्प्लिमेंटेशन, इनकॉर्पोरेशन, इन्फॉर्मेशन, इंस्पायरेशन, इंस्टॉलेशन, इंटरॅक्शन, इंटरसेप्शन, इंटरोगेशन, इंटरप्रिटेशन, इन्व्हेस्टिगेशन, जस्टिफिकेशन, लिबरेशन, लोकेशन, मोटिवेशन, निगोसिएशन, ऑब्झर्वेशन, ऑपरेशन, ऑर्गनायझेशन, प्रिपरेशन, प्रेझेंटेशन, पब्लिकेशन, क्वालिफिकेशन, रेग्युलेशन, रिप्रेझेंटेशन. चला तर ही पण लाईन आपण परत एकदा वाचू. आय होप तुम्हाला सगळे शब्द समजले असणार. आयडेंटिफिकेशन, इलस्ट्रेशन, इमॅजिनेशन, इमिग्रेशन, इम्प्लिमेंटेशन, इनकॉर्पोरेशन, इन्फॉर्मेशन, इन्स्पायरेशन, इंस्टॉलेशन,
इंटरॅक्शन, interception, interrogation, interpretation, investigation, justification, liberation, location, motivation, negotiation, observation, operation, organization, preparation, presentation, publication, qualification, रेग्युलेशन आणि रिप्रेझेंटेशन. ठीक आहे, याचा पण तुम्ही एकदा स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि सगळे शब्द चांगल्या प्रकारे वाचून बघा. जर का काही अडचण येत असेल तर परत एकदा व्हिडिओ रिवाइज करा. आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट असणार, जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल, तुम्हाला आवाज माहिती नसणार, तुम्ही खूप बेसिक तुम्हाला खूप अडचणी असतील वाचण्यामध्ये, तर काय करा, मागे मी पूर्ण कोर्स बनवला आहे, पूर्ण स्टेप बाय स्टेप एक एक व्हिडिओ टाकले, तुम्ही सगळे व्हिडिओ बघा, नक्की तुमची रीडिंग सुधरेल. सो जाता जाता एकच रिक्वेस्ट करेल, जाताना सबस्क्राईब करा, म्हणजे ह्याच प्रकारे इम्पॉर्टंट व्हिडिओ मी आणत राहील, म्हणजे तुम्हाला भेटत राहतील आणि शिकत राहणार. ओके, ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक करा, सबस्क्राईब करा.